खुशखबर, खुशखबर, खुशखबर. अखंड महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्यासाठी खुशखबर. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या दरम्यान जसं जाहीर केलं होतं, की आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी जर महायुतीचं सरकार आलं, तर ₹1500 जे दरमहा मिळतात, त्याचं रूपांतर ₹2100 होणार आहे, होणार आहे, होणार आहे. जसं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये डी-बी-टीद्वारे म्हणजेच की डायरेक्ट बँक ट्रान्सफर याद्वारे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ₹2100 हे वर्ग करण्यात येणार आहे. जुलै 2024मध्ये महायुतीने घेतलेल्या ऐतिहासिक अशा निर्णयाच्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये दरमहा ₹1500 इतके ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचे प्रत्येकी ₹1500 ह्या प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. याच्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर असं 2 महिन्याचे एकूण ₹3000 ही वर्ग करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक बहिणींना म्हणजेच की महाराष्ट्रातील प्रत्येक एका लाडक्या बहिणींना ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्या अकाउंटमध्ये एकूण 5 महिन्यांचे 1500च्या नुसार 7500 इतकी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे जमा झालेले आहेत. महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या नंतर दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी महायुतीचं सरकार स्थापन करण्यात येणार आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीच्या नुसार महिलांना येत्या 2 डिसेंबरला म्हणजेच की सरकार स्थापन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मोठं गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजेच की त्यांना जाहीर केल्याच्यानुसार प्रत्येक एक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये ₹2100 हे वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजेच की दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ₹2100चा हप्ता डिसेंबरचा येणार आहे, येणार आहे, येणार आहे. ही आत्ताची खूप महत्त्वाची अपडेट आहे. महिलांच्या खात्यात 2 डिसेंबरला ₹2100चा डिसेंबरचा हप्ता येणार आहे, येणार आहे, येणार आहे.